तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या कापण्या झालेल्या आहेत. कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे आणि खुसखुशीत पण झालेले आहेत. एकदम कडकही नाही आणि एकदम लूज पडतील अशाही नाही. तर चला आपण कापण्याला सुरुवात करू. कापण्या करण्यासाठी मी इथे 3 प्रकारची पिठं घेतलेली आहेत. 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. या 3 वाटी पिठासाठी मी अर्धा चमचा बडीशेप आणि 7-8 वेलच्या घेतलेल्या आहेत. त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या. 2 बोटाच्या चिमटीमध्ये बसेल एवढा खाण्याचा सोडा आणि चवीपुरते मीठ घ्यायचे. एवढ्या पिठासाठी मी अर्धा कप तेलाचं मोहन घेणार आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं. तोपर्यंत आपण सगळे पिठं मिक्स करून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकून घेऊ. तेलाचं मोहन टाकलं ना की आधी व्यवस्थित मिक्स करायचं पीठ, कारण तेल एकदम गरम असतं तर हात भाजू शकतो. आणि मग नंतर ते सगळं पीठ हातावर चोळून घ्यायचं. पीठ हातावर चोळून घेतल्यामुळे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागतं आणि मग पदार्थ आपले खुसखुशीत होतात. आता मी इथे 1 वाटी किसलेला गूळ घेतला होता आणि पाऊण वाटी पाणी घेतलं होतं आणि त्याचं ही गुळवणी करून घेतलेलं आहे. आणि ते गुळवणी गाळून घ्यायचे, कारण गुळामध्ये कधी कधी बारीक खडे असू शकतात, म्हणून ते गुळवणी गाळून घेतलेलं आहे. आणि आता हे गुळवणी थोडं थोडं टाकायचं पिठामध्ये आणि आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे. 3 वाटी पिठासाठी 1 वाटी किसलेला गूळ हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. याने आपल्या कापण्या खूप छान होतात. तर बघा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. पीठ मळून झालं का त्याला थोडंसं तेल लावायचं आणि हे पीठ आता 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आता 15 मिनिटं झालेले आहेत. कढईत तेल गरम करायला टाकते आणि आपण कापण्या लाटून घेणार आहोत. आता आषाढ महिना लागला की आषाढ तळताना कापण्या आपण आवर्जून करतोच. कापण्या खायलाही एकदम चवदार लागतात आणि त्या 1 महिनाभर तर सहज टिकतात. कापण्याची चपाती लाटताना ते एकदम पातळी लाटायची नाही किंवा मग जाडही लाटायची नाही. पातळ लाटली तर ते एकदम कडक होतील आणि जाड लाटली तर त्या आतून नरम राहतील, नंतर त्या अशा लूज पडतात. ही कापण्याची चपाती लाटताना याला वरून आपल्याला पीठ लावायची गरज पडत नाही. एवढं छान हे पीठ झालेलं आहे. मी नाही लावली, परंतु तुम्हाला जर या कापण्याला खसखस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. खसखशीने खूप छान दिसतात कापण्या. तुम्ही पाहू शकता एकसारखी चपाती लाटून घेतलेली आहे मी सगळी. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या कापण्या आपल्याला त्रिकोणी आकारात कट करून घ्यायच्या आहेत. मी ते चाकूनी कट करून घेते आहे. तुमच्याकडे जर तो करंजीचा चमचा असेल तर तुम्ही त्यानेही कट करू शकता.
कापण्या आता चाकूने अशा अलगद काढून घ्यायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित निघतात. कापण्या चिकट असल्यामुळे त्या हाताने व्यवस्थित निघत नाही, परंतु चाकूने अशा जर काढल्या ना तर व्यवस्थित निघतात त्या. आता तेल गरम झालेलं आहे, कापण्या त्याच्यात टाकून घेते आणि कापण्या तळताना गॅस मध्यमच ठेवायचा. गॅस जर आपण फुल केला तर कापण्याचा रंग वरून ब्राऊन होईल, परंतु आतमध्ये त्या कच्च्याच राहतील, म्हणून गॅस मध्यमच ठेवायचा. कापण्याची एक बॅच तळायला 5 मिनटं तर सहज लागतात. कापण्या तळायला आपल्याला तेलसुद्धा खूप कमी लागतं, त्या काही जास्त तेलकट होत नाहीत आणि म्हणूनच त्या जास्त दिवस टिकतात. तुम्ही पाहू शकता कापण्याला किती छान कलर आलेला आहे. कापण्या तळताना अजिबात गडबड करायची नाही, नाहीतर मग आपण पीठ किती छान मळू द्या, परंतु तळताना जर आपण गडबड केली तर आपल्या कापण्या फसू शकतात. तुम्हाला जर माझी ही कापण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.